सीआरपीएफ कॉन्स्टेबल भरती 2026 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलो आहे। सीआरपीएफ कॉन्स्टेबल तर या ठिकाणी राजपत्रक या ठिकाणी आलं आहे। सीआरपीएफ कॉन्स्टेबलमध्ये 1,33,982 जागांसाठी भरती निघत आहे आणि या भरतीमध्ये शिक्षण फक्त 10वी पास लागणार आहे। महाराष्ट्रातील आपण कोणत्याही जिल्ह्यातले असाल, महिला उमेदवार पुरुष उमेदवारांना फॉर्म भरता येणार आहे, एक लक्षात ठेवा। तर सीआरपीएफ कॉन्स्टेबलची ही या ठिकाणी नवीन वॅकन्सी निघत आहे। तर मेन म्हणजे कोणत्या महिन्यापर्यंत निघणार आहे, असे भरपूर विद्यार्थ्यांचे आतापर्यंत मला या ठिकाणी कमेंट आले की सर सीआरपीएफ कॉन्स्टेबल भरती तर काय झालं, कधीपर्यंत निघणार आहे, असे भरपूर विद्यार्थ्यांचे कमेंट होते। तर मेन तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून याबद्दल सांगणार आहे। ही भरती या ठिकाणी कधीपर्यंत निघणार आहे, कोणत्या महिन्यापर्यंत निघणार आहे सीआरपीएफ कॉन्स्टेबलची, याबद्दल मेन तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। त्याचबरोबर यामध्ये उंची किती लागणार आहे, छाती किती लागणार आहे, ग्राउंडला कोणते इव्हेंट असणार आहे, लेखी परीक्षा अभ्यासक्रम काय असणार आहे, निवड प्रक्रिया काय असणार आहे, या सर्व गोष्टीबद्दल आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून सीआरपीएफ कॉन्स्टेबल भरतीबद्दल वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहील नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, सीआरपीएफ कॉन्स्टेबल भरतीमध्ये शिक्षण 10वी पास लागणार आहे। महिला उमेदवार पुरुष उमेदवारांना फॉर्म भरता येणार आहे। तर सीआरपीएफ कॉन्स्टेबल भरतीचं जे आहे विद्यार्थी मित्रांनो, नुकताच हे एक या ठिकाणी राजपत्र आलं आहे, बघू शकता। ऑफिशियली हे राजपत्र आहे, स्क्रीनवर तुम्हाला मी दाखवून देतो या ठिकाणी। बघा गृह मंत्रालय, तर बघा या ठिकाणी काय म्हटलं आहे, केंद्रीय सरकार केंद्रीय रिजर्व पुलिस बल अधिनियम 1949 की धारा, तर बघा की उपधारा द्वारा प्रदत्त शक्तियों का प्रयोग करते हुए और केंद्रीय रिजर्व पुलिस बल कांस्टेबल साधारण ड्यूटी म्हणजे जनरल ड्यूटी समूह गढ़ पद भर्ती नियम 2023 उन बातों के सिवाय अधिकांत करते हुए जिन्हें ऐसे बघू शकता। मी एवढं काही तुम्हाला या ठिकाणी वाचून दाखवत नाही, पण जे मेन आहे तर ते मी तुम्हाला या ठिकाणी मेन वाचून दाखवून देतो। त्यानंतर या ठिकाणी तुम्ही तक्ता बघू शकता, या साईडला तुम्ही तक्ता बघा या ठिकाणी, आणि त्या तक्त्यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो जागा दिल्या आहे, तर बघा कॉन्स्टेबलच्या ज्या जागा आहे, तर कॉन्स्टेबलच्या ज्या जागा आहे सीआरपीएफ कॉन्स्टेबलच्या, तर 1,33,982 जागा 2026 त्या ठिकाणी दिलेला आहे। तर पुरुषाच्या जागा किती राहणार आहे, पुरुष उमेदवारांच्या ज्या जागा राहणार आहे 1,29,241 जागा ह्या पुरुष उमेदवारांसाठी लागणार आहे आहे बघा या ठिकाणी रिक्त। तर बघा पुरुष उमेदवारांसाठी ज्या जागा रिक्त आहे सीआरपीएफ कॉन्स्टेबलमध्ये 1,29,241 जागा रिक्त आणि महिला उमेदवारांसाठी 4,741 जागा रिक्त आहे। आणि त्यानंतर बघा या ठिकाणी साधारण केंद्रीय सेवा समूह गढ़ राजपत्रिका पत्रित बघू शकता या ठिकाणी। त्याचबरोबर या ठिकाणी वेतन दिलं आहे, वेतन मॅट्रिक्स 21,769,100च्या दरम्यान, ठीक आहे। त्याचबरोबर खाली वयोमर्यादा वगैरे त्यांनी दिला आहे की 18 ते 23 वर्षापर्यंत यामध्ये वयोमर्यादा लागणार आहे म्हणून, आणि SC/ST कॅटेगरीला 18 ते 28 वर्षापर्यंत, OBC कॅटेगरीसाठी 18 ते 26 वर्षापर्यंत एवढं काही वयोमर्यादा या ठिकाणी दिलेला आहे। या तक्त्यामध्ये बघू शकता तुम्ही या ठिकाणी बघू शकता या ठिकाणी भर्ती की पद्धत चाहे सीधी भर्ती द्वारा या पदोन्नति द्वारा या प्रतिनियुक्ति आमेलन द्वारा और विभिन्न पद्धतियों द्वारा भरी जाने वाली रिक्तों की प्रतिशतता आहे, बघू शकता तुम्ही या ठिकाणी। तर हे जे विद्यार्थी मित्रांनो मोठं राजपत्र एक लक्षात ठेवा, एवढं काही तुम्हाला वाचून दाखवलं तर व्हिडिओ आपला या ठिकाणी जास्त लांब होणार आहे, ठीक आहे। तर हे काही अपडेट आलेलं आहे। तर जागा या ठिकाणी सीआरपीएफ कॉन्स्टेबलच्या 1,33,982 जागा या ठिकाणी रिक्त आहे आणि येणाऱ्या दिवसामध्ये मोठी सीआरपीएफ कॉन्स्टेबल म्हणजे केंद्रीय रिझर्व्ह पोलीस फोर्सची या विद्यार्थी मित्रांनो हे भरती या ठिकाणी निघत आहे। शिक्षण 10वी पास महिला उमेदवार पुरुष उमेदवारांना फॉर्म भरता येणार आहे। वयोमर्यादा 18 ते 23 आहे, SC/STला 18 ते 28 वर्षापर्यंत, OBC कॅटेगरीसाठी 18 ते 26 पर्यंत। फीचा जर आपण विचार केला, जनरल OBC EWS कॅटेगरीसाठी 100 रुपये फी लागणार आहे, SC/ST कॅटेगरीची असाल तर 1 रुपये फी लागणार नाही, माजी सैनिक असाल तर 1 रुपये फी लागणार नाही। महिला उमेदवार कोणत्या कॅटेगरीचे असाल, SC/ST OBC EWS NTVG ओपन SBC SBC कोणत्या कॅटेगरी, तर यामध्ये 1 रुपये फी नसणार आहे, ठीक आहे। तर सीआरपीएफ कॉन्स्टेबल या भरतीमध्ये पहिले ग्राउंड सुद्धा होऊ शकते किंवा पेपर सुद्धा होऊ शकते, एक लक्षात ठेवा। अजूनही या ठिकाणी जे या ठिकाणी फायनल झालं नाही की यामध्ये पहिले ग्राउंड होणार आहे की पेपर होणार आहे। तर याच्या अगोदर मी तुम्हाला वारंवार सांगत आलो होतो की सीआरपीएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅनच्या जागा निघणार आहे। तर एप्रिल मे महिन्यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो सीआरपीएफ कॉन्स्टेबलच्या 9,195 जागांसाठी भरती आली होती। मी तुम्हाला त्याच्या अगोदर म्हणजे जानेवारी महिन्यापासून तुम्हाला सांगत आलो होतो की 10,000 जागांसाठी सीआरपीएफची भरती निघणार आहे। तर भरपूर विद्यार्थ्यांना ते खोटंच वाटते, एक लक्षात ठेवा। आणि
हे सुद्धा मी तुम्हाला सांगितलं होतं की तयारी करा, तुमची तयारी होणार आहे आणि तुमचं सिलेक्शन होणार आहे। भरती निघायच्या अगोदर तुम्हाला कोण सांगतो, जेणेकरून तुमची तयारी झाला पाहिजे, तुमचा अभ्यास झाला पाहिजे आणि तुमचं सिलेक्शन होणार आहे, एक लक्षात ठेवा। तर यावर्षी अजून जे विद्यार्थी मिळवणं त्या फॉर्म भरणे या ठिकाणी झाले CRPF ट्रीटमेंटच्या। आता CRPF कॉन्स्टेबलच्या जागा मोठ्या जागा या ठिकाणी निघणार आहे। तर यामध्ये आपण पहिल्या टप्प्यामध्ये पेपरही असू शकते, पेपर जर असला तर पेपरला जे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, जनरल नॉलेजचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, गणिताचे 25 प्रश्न, बुद्धिमत्ता चाचणीचे 25 प्रश्न, हिंदी व्याकरणचे 25 प्रश्न, अशा प्रकारे 100 मार्काचा पेपर असणार आहे। 1.5 घंट्यासाठी पेपरचा टाइम भेटणार आहे। नेगेटिव्ह मार्किंग असू शकते, नसू शकते, असले तर 0.25 एवढी असणार आहे, जास्तीत जास्त म्हणजे 4 प्रश्न चुकले तर एक जो काही प्रश्न आपला बरोबर असणार आहे तो मायनस होणार आहे, अशातली नेगेटिव्ह मार्किंग होणार आहे। आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये CRPF कॉन्स्टेबल भरतीमध्ये आपलं काय असणार आहे, ग्राउंड उंचीचा जर आपण विचार केला, तुम्ही SC असाल, OBC असाल, EWS असाल, ओपन असा, तर उंची आपल्याला लागणार आहे 170 सेंटीमीटर पुरुष उमेदवारांना। महिला उमेदवार जर असाल SC, OBC, EWS ओपनच्या, तर 157 सेंटीमीटर उंची लागणार आहे। 86 सेंटीमीटर फुगून 5 सेंटीमीटर भरले पाहिजे पुरुष उमेदवारांसाठी। आणि त्याचबरोबर तुम्ही जर या ठिकाणी ST कॅटेगरीचे असाल, पुरुष उमेदवार ST कॅटेगरीचे असाल तर 162.5 सेंटीमीटर उंची लागणार आहे। महिला उमेदवार जर ST कॅटेगरीचे असाल तर महिला उमेदवारांसाठी उंची 150 सेंटीमीटर उंची लागणार आहे। छाती यामध्ये 76 सेंटीमीटर फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे, जे काही ST कॅटेगरीचे कॅन्डिडेट आहे त्यांच्यासाठी। आणि ग्राउंडचा जर आपण विचार केला, CRPF कॉन्स्टेबल भरतीमध्ये जे विद्यार्थी मिळवणं आपलं यामध्ये काय असणार आहे, 5 किलोमीटर रनिंग आहे। पुरुष उमेदवारांना 5 किलोमीटर रनिंग मारायचे 24 मिनिटांमध्ये। नॉर्मली गोष्ट नाही आहे 5 किलोमीटर रनिंग 24 मिनिटांमध्ये मारणं, म्हणजे जे विद्यार्थी या ठिकाणी 6-6 महिने 8-8 महिने डेली प्रॅक्टिस करते ते विद्यार्थी या ठिकाणी त्यांच्यासाठी जास्त काही हार्ड नाही आहे, पण ज्यांची प्रॅक्टिस नाही आहे त्यांच्यासाठी एकदम हार्ड आहे, एक लक्षात ठेवा। आणि हार्ड ग्राउंड आहे। तर पुरुष उमेदवारांसाठी 5 किलोमीटर रनिंग आहे, 24 मिनिटांमध्ये मारायचे। जे पण पुरुष उमेदवार 5 किलोमीटर रनिंग 24 मिनिटाच्या अंदर रनिंग मारणार आहे तर ते ग्राउंड क्वालिफाय असणार आहे, ग्राउंड पास असणार आहे। ज्यांचा सुद्धा या ठिकाणी 5 किलोमीटर रनिंगचा जो टाईम आहे पुरुष उमेदवारांचा 24 मिनिटापेक्षा जर 1 सेकंड जरी जास्त गेला तर आपल्याला फेल केला जाणार आहे, अपात्र केला जाणार आहे, अशा प्रकारे ग्राउंड आहे। त्यामुळे 5 किलोमीटर रनिंग यामध्ये आहे, तर आतापासून प्रॅक्टिस करा। मोठी CRPFची भरती या ठिकाणी निघत आहे। आणि त्याचबरोबर महिला उमेदवारांसाठी जर ग्राउंड पाहिलं तर महिला उमेदवारांसाठी 1600 मीटर रनिंग आहे। 1600 मीटर रनिंग महिला उमेदवारांना 8.5 मिनिटांमध्ये मारायचे आहे। ज्या पण महिला उमेदवार 1600 मीटर रनिंग 8.5 मिनिटांमध्ये रनिंग मारणार आहे तर त्या ग्राउंड क्वालिफाय असणार आहे, ग्राउंड पास असणार आहे। ज्या पण महिला उमेदवारांचा 1600 मीटर रनिंगचा जो टाईम आहे हा 8.5 मिनिटापेक्षा जर जास्त गेला तर आपल्याला फेल केला जाणार आहे, अपात्र केला जाणार आहे, अशातलं या ठिकाणी ग्राउंड आहे। तर आतापासून जे विद्यार्थी मिळवणं अभ्यास पण चालू ठेवा, आतापासून ग्राउंड पण करा आणि जे काही झालेले प्रश्नपत्रिका संच आहेत ते तुम्ही या ठिकाणी वाचून काढा। SSC GDतले काही तुम्ही वाचून काढले ते सुद्धा तुमच्या कामात पडणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर आता भरपूर विद्यार्थ्यांचे कमेंट होते की सर CRPF कॉन्स्टेबल जे भरती निघणार आहे 1,33,982 जागांसाठी, या भरतीचं काय झालं, कधीपर्यंत ही भरती निघणार आहे, कोणत्या महिन्यामध्ये निघणार आहे, असे विद्यार्थ्यांच्या वारंवार एकच कमेंट होते। तर बघा विद्यार्थी मिळवणं ही जी भरती आहे CRPF कॉन्स्टेबलची स्पेशल भरती निघत आहे। सप्टेंबरच्या एंडिंगला ही भरती आपल्याला पाहायला भेटणार आहे। सप्टेंबरच्या एंडिंगला म्हणजे 30 सप्टेंबरपर्यंत आपल्याला ही भरती पाहायला भेटणार आहे। त्यामुळे आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागा। आपले YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, वेळोवेळी अपडेट देत राहणार। आजच्या दाडीचा थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय